माझ्यातून सामर्थ्य गेला. समजायला? कुणीतरी मला स्पर्श केले, माझ्यातून सामर्थ्य गेला. हा डिफरन्स आहे. आणि ज्यानंतर येशूला वेळ झाला त्यानंतर त्या मुलगीच्या घराकडे येशू गेले, कारण ऑलरेडी लोक आलेले. जैरसला म्हणले आता तुम्ही गुरुला त्रास देऊ नका, मुलगी मेली. जेव्हा येशूने ऐकले त्याला म्हणले भिवू नकोस, विश्वास मात्र धर. बाबाला सांगितले तू भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्यानंतर बाबा शांत झाला. येशू ते घराकडे गेले. घराकडे गेल्यानंतर सगळे लोक आता मेल्यानंतर काय करतात, आंघोळ करून पहिला बसवतात ना, आंघोळ बिंघोळ घालून बसवले. आणि त्या ठिकाणी रडत लोक बसलेले. जैरसची एकुलती एक मुलगी होती. लय लोक रडत होते, सगळे गावची लोक रडत होते. जेव्हा लोक रडत बसलेले येशू तिकडे बघितले. मग येशूने काय म्हटले, का रडता, पोरगी तर झोपलेली आहे. काय म्हटले, पोरगी झोपलेली आहे. ज्याला उत्साहाचा शब्द माहिती आहे त्यालाच आनंद करायला देव देतो. समजाले? काय बोलले येशू, मुलगी झोपलेली आहे. आता हेनी मेलेली म्हणून बघून आंघोळ घालून, नाकात कापूस घालून, कानात कापूस घालून, तोंडात कापूस घालून प्रेताला ठेवून आले. त्यांना आता मुलगी झोपलेली आहे म्हणजे ते काय म्हणणार, ही सगळी रडायला लागल्या, रडायला सोडून हसायला लागले. जे लोक रडत होते एक सेकंड मध्ये हसायला लागले. जेव्हा हसायला लागले येशूने पटकन ते बाळाच्या मम्मी पप्पाला शिष्याला घेतले, आत गेले, ते बाळाला जिवंत केले. तुमच्या जीवनामध्ये मेलेल्या गोष्टी जिवंत व्हायचं आहे. लर्न टू एन्जॉय. आनंदी राहायला शिका, हसायला शिका, जगायला शिका. रडणाऱ्यांच्या लोकांमध्ये देव कार्य करत नाही. रडण्याची लिमिट आहे. ते दुःख कुठल्या प्रकाराचं आहे, कुठल्या प्रकारचं प्रेयर आहे, कुठली समस्या आहे, त्याला एक लिमिट आहे. काय लोकांना उठता सुटता रडण्याशिवाय काय होतं. बायबल म्हणते माझे वेदेव तुम्ही किती आश्चर्य घेऊन येतात, कधी तर हसत या की. काय म्हणते बाबा, कधी तर हसत या की, आनंदाने या की. माझ्याकडं रडकं बाळ सारखं आवडत नाही. कधीतरी लई त्रास झालं. आज माझं बाळ सकाळी मला फोन करून सांगत, मम्मा ग 2 वर्षाआधी आजचे दिवस मी काय तर रडत होतो बघ. आणि मला लगेच ते आठवलं. होय म्हटलं, आपल्या किचन मध्ये मी तुला मिठीत घेतलं होतं, मला सांभाळत होतं, स्टेफीने तुला व्हिडिओ काढले. म्हटलं हा बघ तेव्हा रडत होतं, आता पण रडालो बघ तू. नाही सीता म्हणते. बायबल काय सांगते, रडके लोक एक वेळ आहे. आता वेळ नाही आपल्याला, लई दे बाबा बोलायला, तुम्हाला काय काय तर सांगायला. हन्ना मुलं नव्हती, हन्नाला रडत होती. नवरा म्हटलं